कबूतरखान्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी आता मुंबईतील दादरमध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे। सामाजिक संस्था आणि मनसेच्या पर्यावरण सेनेकडून हे आंदोलन करण्यात आलंय। मनसेच्या मोहिमेद्वारे मुंबईतील अनधिकृत कबूतरखाने बंद करण्यासाठी पाठपुरावा सध्या केला जातोय। नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन मुंबई महापालिकेच्या हालचालींना आता वेग आलेला आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी। मुंबई शहरात कबुतरांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि त्यापासून श्वसनाच्या आजाराचा धोका देखील उद्भवू शकतो। या संदर्भामध्ये मनसेचे असतील किंवा इतर सामाजिक संस्थेने वेळोवेळी आपली आंदोलने केलेली पाहायला मिळतात। मात्र आता मनसेने केलेल्या या आंदोलनाकडे मुंबई महानगरपालिकेने देखील गांभीर्याने लक्ष दिलेले पाहायला मिळते। सध्या मी मुंबईच्या दादर येथील जो कबूतरखाना आहे प्रसिद्ध, त्या कबूतरखान्याच्या जवळच उभी आहे आणि तुम्ही बघू शकता दादर पश्चिम येथील प्रसिद्ध असलेला हा कबूतरखाना हटविण्याच्या हालचालींना अखेर मुंबई महानगरपालिका स्तरातून हालचालींना वेग आलेला पाहायला मिळतोय। कबुतरांच्या विष्ठ आणि पिसांमुळे होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींमुळे हा कबूतरखाना वरळी किंवा प्रभादेवी येथे स्थलांतरित करण्याचा विचार मुंबई महानगरपालिका करत असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। मनसेने असेल किंवा सामाजिक संघटनांनी वेळोवेळी आंदोलन केली आणि आता अखेर या आंदोलनाला यश आलेलं पाहायला मिळतंय। मुंबई महानगरपालिकेने हा कबूतरखाना हटविण्याचा विचार सुरू केलेला आहे आणि आता या हालचाली सुरू झाल्या असून येत्या लवकरच येणाऱ्या या लवकरच्या काळामध्ये हा कबूतरखाना हटविला जाणार आहे। कॅमेरामॅन सुरेशसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।